महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, त्यामुळे याच अनुषंगाने महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल दुपारी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झालेला होता। या हल्ल्यामध्ये पटेल गंभीर जखमी झाले होते, म्हणून त्यांच्यावर अकोट इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। पण आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरलेली आहे। या प्रकरणात रात्री उशिरा एका आरोपीला अटक करण्यात आली। उबेद खान कालू उर्फ रजीक खान या आरोपीला अकोल्यातील पणज इथून अटक करण्यात आली आहे। हा हल्ला राजकीय वैमनस्यातून होता, या अनुषंगाने तपास सुरू आहे। पोलीस सखोल तपास करतायत। हिदायत पटेल हे उपाध्यक्ष होते। त्या घटनेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष चाकू मारला त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तही जो FRI दाखल केलेला आहे त्यामध्ये जरूर काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी लढलेले उमेदवार जे आहेत त्यांचं नाव आहे, अधिक एक जो आहे त्या 2 जणांची त्यामध्ये नाव आहेत। या संदर्भात पोलीस आपलं काम करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील। मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, तिथे हिदायत यांची हत्या झाली आणि तरी कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात। हे ढोंग आहे। मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला, ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत। जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही। मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। या बाबत सखोल चौकशी व्हावी असं SP-ना भेटून पण मी सांगणार आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। पण अशा प्रकारे आता आरोप करणं पण ते सिद्ध जर होत नसतील किंवा त्यात काही तथ्य नसेल, मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल। पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची वेगळी आहे। आणखी आता चौकशी चालू आहे, चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेले आहे। जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे। आपण शोध चालू आहे।